मागणी उपोषण करता? मागणी आमची अशी आहे, कनगरा ग्रामस्थ उत्तल दलित समाज यांच्या लगत असलेला 171 हा टोटल माझ्या लहानपणापासून रस्ता आहे, मला कळतंय तसं गावठाणमधील रस्ता आहे. पण शरद हनुमंतराव पाटील यांना असं लक्षात येत आहे की यांची पाटीलकी अजून गेली नाही. देश स्वतंत्र होऊन एवढा काळ झाल्याच्या नंतर बी दलितावर एवढे अत्याचार आहे. ह्याच्या लक्षात येत नाही का की बाबा हे गावठाणचं आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे यांचा, यांनी जे काही सिटी सर्वे सुरुवात लागू झाली, सिटी सर्वे आयोग, त्यावेळेस सरपंच होते. या सरपंच काळामध्ये हे माझंच आहे असं म्हणून स्थायी समितीच्या नावाखाली त्यांनी ते PR कार्डला नोंद केलेली आहे. बरं, तुम्ही माझंच आहे असं म्हणता, पण तुम्ही PR कार्डसाठी काही तुमच्या वडिलोपार्जीचं डॉक्युमेंट दिलेत का? तुमच्या बापानं खरेदी केलेले काही दिले का? नाही. पण विषय असा आहे की शरद हनुमंतराव पाटील म्हणजे हे काय म्हणतात की माझ्या वडिलाची प्रॉपर्टी आहे. यांच्या लक्षात द्यायला पाहिजे की वडील त्यांच्या 81ला वारतात आणि 83ला कशी काय प्रॉपर्टी घेऊ शकतात. तिथं काळ असा होता पहिला त्या कनगऱ्यामध्ये की आमच्या भीमनगरमध्ये बाया कामाला सांगायच्या तरी सावली पडती दलिताची म्हणून सांगायला येत नव्हते वाड्यात. आणि तुम्ही आता आमच्या शेजारी येऊन जागा घेता का? आमची सावली पडली तर आंघोळ करत होते घरी जाऊन, आणि आता तुम्ही आमच्या वाड्यात होते की भीमनगरला येऊन तिथून राहणार आहेत का? काही सुद्धा नाही. यांचा विषय असा आहे की यांच्या काळात 1961ला ग्रामपंचायत स्थापना झालेली आहे कनगऱ्याची. 2001 पर्यंत टोटल रेकॉर्ड नाही आहे. या काळामध्ये श्री शरद हनुमंतराव पाटील हे सरपंच होते, परंतु सरपंच काही त्यांचे लहान भाऊ होते. त्यांच्या काळामध्ये जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत, त्यांच्या काळात त्यांच्यासाठी जेवढ्या काही नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदीचं टोटल रेकॉर्ड गायब केलेलं आहे त्यांनी. आणि 81ला ज्यावेळेस सिटी सर्वे आयोग लागू झाला, प्रत्येक तालुक्यामध्ये एक गाव करत 83ला कनगरा गाव आलं. त्यावेळेस त्या आयोगाच्या अधिकाऱ्यांना फक्त यांनी उभा राहून सांगितलेलं आहे की हे माझं आहे. माझं आहे म्हणण्यानं होतंय का? होत नाही. याचा अर्थ असा होतो की ह्यांची पाटीलकी जाऊन भारत स्वतंत्र होऊन सुद्धा दलित समाजावर एवढे अत्याचार होतात हे शासनाला लक्षात येत नाही. याच्या आधी आपण माननीय पालकमंत्री साहेबांना निवेदन दिले आहे, कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे, SP साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे. आता आमच्या मागण्या अशा आहेत की PR कार्ड रद्द करावं, तो रस्ता खुला करावा, आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचा उद्देश म्हणजे तिथून अर्धा रस्ता ऑलरेडी ग्रामपंचायतनं केलेला आहे, तेवढंच का राहिला आहे 70/40चा. बरं, याच्या आधी का तुम्ही आणलं नाव? 2002च्या नंतर तुम्ही रेकॉर्डला येता. 83ला तुमचं रेकॉर्ड आलं म्हणजे तुमचं काम आहे, तुम्ही 83-84ला रेकॉर्डला येतो ग्रामपंचायतच्या. मग याचा अर्थ असा होतो की त्यांनी ग्रामपंचायत सलकर बुडवला आहे, म्हणजे डुप्लिकेट आहे. 83ला जर त्यांनी रेकॉर्ड झाला असेल तर ग्रामपंचायतला 1 पर्यंत येत नाहीत, म्हणजे एवढा कर त्यांनी ग्रामपंचायतचा पण बुडवला आहे. या आणि याच्या आधी पण ग्रामपंचायतचा विषय असा झालेला आहे की पारावर मारुती किंवा असं म्हणतात आमच्या कनगऱ्यामध्ये, अंगणवाडीच्या बाजूला मुस्लिम आणि वडर समाजाचे फार मोठे घरं होते. ग्रामपंचायतनं ठराव घेऊन ते घरं काढली. आज ग्रामपंचायत का करत नाही ते ठराव घेऊन, बाबा या अतिक्रमण का काढत नाही? आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटचे जिल्हा प्रमुख या नात्याने यांच्या आंदोलनास माझा जाहीर पाठिंबा आहे जिल्ह्यातून. यांनी जर यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही याच्या पुढं अतितीव्र आंदोलन करू. आणि 15 ऑगस्ट किंवा 14 ऑगस्टला ज्या दिवशी पालकमंत्री आम्हाला भेटतील त्या दिवशी त्यांना घेराव टाकू. कलेक्टर साहेबांना पण सांगितलेलं आहे. आणि कनगरा गावामध्ये आज ही परिस्थिती अशी आहे, न्यूज न्यूज हे आता बंद होणं गरजेचं आहे. शासनानं याच्याकडे लक्ष द्यायचं गरजेचं आहे. आणि माननीय शरद हनुमंतराव पाटील यांनी अतिक्रमण केलेलं आहे, ती बी त्यांच्या स्वतःच्या काळात. आणि जोपर्यंत त्यांचा काळ सरपंच पदाचा होता एकही डॉक्युमेंट अवेलेबल नाहीत ग्रामपंचायतला. याचा अर्थ असा होतो की यांनी चुकीचं केलेलं आहे. आणि कलेक्टर साहेबांनी याचा चांगला न्यायनिवाडा करून माझ्या कनगरा येथील दलित बांधवांना न्याय द्यावा. अन्यथा या दलित बांधवासोबत आम्ही शेवटपर्यंत आहोत. न्यायाच्यापेक्षा अति तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.